Hello, friends. Let us continue with the topic biomolecules. Open structure of glucose that we have studied. काही बारकावे आपल्याला बघायचे आहेत, काही गोष्टी ॲडव्हान्समध्ये सांगून दिलेल्या आहेत. प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही बघितले असतीलच. म्हणजे 1 अल्डिहाइडिक ग्रुप अँड रिमेनिंग हायड्रॉक्सी ग्रुप, 6 कार्बनचा एक ग्लुकोज हा फॉर्म्युला स्ट्रक्चरल. सेम 1 अल्डिहाइडिक ग्रुप, 5 अल्कोहोलिक OH ग्रुप्स, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला स्ट्रक्चर असलेले दुसरे पण मोनोसॅकॅराइड असतात, आपण बघणार आहोत. पण त्यांची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी वेगळी आहे. म्हणजेच हे जे कायरल कार्बन आहेत, दिस 4 ऑप्टिकल ॲक्टिव्ह, त्यांचे द ग्रुप्स आर सेम बट रिलेटिव्ह अरेंजमेंट ऑफ व्हेरियस ग्रुप्स या कार्बनच्या क्रॉस या कार्बनच्या रिलेटिव्ह अरेंजमेंट ऑफ व्हेरियस 4 डिफरंट ग्रुप्स, त्याच्यामध्ये फरक असतो. आणि त्यामुळे मग त्याची प्रॉपर्टी, त्या मोनोसॅकराईडची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, त्यामुळं बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी वेगळी असते. तर ग्लुकोजसाठी आपलं काय ठरलेलं आहे, अल्डिहाइडिक ग्रुपपासून तिसऱ्या कार्बनचा OH लेफ्ट साईडला ओपन स्ट्रक्चरमध्ये. त्यानंतर मग याचं वेगळे वेगळे रिप्रेझेंटेशन करण्याचे न्यूमन फॉर्म्युला, हायवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला हे बघणार आहोत. हा पॉईंट क्लिअर झाल्यानंतर. आणि बाकीचे या साईडला, राईट साईडला. मग तसंच का ते पण बघायचं आहे. सध्या आपण असं ठरलं हे स्ट्रक्चर. म्हणजे हा मग ग्लुकोज. मग त्याच्या नावामध्ये अजून काय काय लिहायचं असतं पुढं बघूया, एका वेळेला एक पॉईंट. पण आम्हाला लक्षात आलं की क्रिस्टलायझेशन केल्यानंतर, म्हणजे सॅच्युरेटेड सोल्युशन हाय टेम्परेचरला ग्लुकोज सॉल्युबल केलं वॉटरमध्ये, आणि मग टेम्परेचर कमी 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 करत आल्यानंतर क्रिस्टल्स ऑफ ग्लुकोज 2 वेगळ्या टेम्परेचरला बाहेर आले. एक 98च्या आसपास आलं आणि एक 33च्या आसपास आलं. 2 वेगळ्या, आणि दोघांचे मेल्टिंग पॉईंट वेगळे आहेत. दोघं आहेत ग्लुकोज. याचा अर्थ काहीतरी आहे. तर त्यामध्ये मग लक्षात आलं की ग्लुकोज ओपन स्ट्रक्चर, ओके, इज ऑल्सो इन इक्विलिब्रियम विथ, इज प्रेझेंट, ॲक्च्युली मेजॉरिटी आहे ते, इन सायक्लिक स्ट्रक्चर, रिंग फॉर्म. तर हे ओपन स्ट्रक्चर पर्सेंटेज ग्लुकोजमध्ये कमी आहे, त्याच्या रिंग फॉर्मचं पर्सेंटेज जास्त आहे. आणि रिंग फॉर्ममध्ये 2 आयसोमर्स आहेत, त्याला आपण आता इपिमर्स पुढे जाऊन म्हणणार आहोत. तर ते कसं काय शक्य आहे ओपन रिंग फॉर्म किंवा सायकलिक स्ट्रक्चर. तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे जे पूर्वी आपण बघितलेलं आहे केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोलमध्ये विथ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स, हेमी ॲसिटल फॉर्मेशन, म्हणजे हेमी ॲसिटल आणि त्यानंतर ॲसिटल, तर त्यातलं हेमी ॲसिटल फॉर्मेशन, ती स्टेप पुन्हा एकदा थोडीशी त्याचं रिव्हिजन करूया. इन स्लाइटली ॲसिडिक कंडिशन, म्हणजे एस्पेशली आता ड्राय HCl वापरलं तर फ्री H+ आयन्स फ्रॉम दिस ड्राय HCl, त्याच्यामुळं काय होणार, जे आता आपण नेहमी बघत आलो तेच आहे. फास्ट सांगतो, प्रोटोनेशन ऑफ दिस विल टेक प्लेस. प्रोटोनेशन ऑफ दिस ऑक्सिजन विल टेक प्लेस. आणि त्यामुळं मग प्रोटोनेशन झाल्यानंतर, नाही का, बघा प्रोटोनेशन, त्यामुळं काय होईल, तेच स्ट्रक्चर बघा इथं मी लिहितो. 1 लोन पेअर ॲसिडिक, नाही का, आणि त्यामुळे मग पॉझिटिव्ह चार्ज इथं आला. म्हणजेच काय झालं, दिस कार्बोनिल ग्रुप बिकॉज ऑफ प्रोटोनेशन इट बिकम्स मोर पोलार. कार्बोनिल ग्रुप बिकम्स मोर पोलार. आणि त्यामुळे हा जो वीक न्यूक्लिओफाईल आहे अल्कोहोल, वीक न्यूक्लिओफाईल, दॅट अटॅक, म्हणजे हा जो कार्बोनिल ग्रुप पोलार होताच पहिला पण, नाही का, डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह, बिकॉज ऑफ प्रोटोनेशन इथं युनिट पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला, नाही का. 1 लोन पेअर इज इन्वॉल्ड इन कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन विथ H+ आयन्स. त्यामुळे दिस बिकम्स मोर पोलारमुळे काय होतं की अटॅक ऑफ दिस इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाईल ऑन दिस कार्बोनिल कार्बन, इट बिकम्स इझी. मग ही लोन पेअर इथं शेड पेअर झाली की आतली जी पायवाली असेल ती ऑक्सिजनकडे जाईल. आणि मग त्यामुळं काय होईल बघा, त्यामुळं कसं दिसेल,
असं दिसेल. ऑक्सिजन ही पायवाली इलेक्ट्रॉन पेअर इट विल गो टू ऑक्सिजन, म्हणजे परत 2 लोन पेअर मिळाले. हायड्रोजन मगाशी आला होता आणि तो अल्कोहोल न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये अटॅक केलेला आहे त्याचं दाखवतो बघा. त्याची लोन पेअर इकडं शेड पेअर झाली, एक लोन पेअर शिल्लक आहे. हा हायड्रोजन आहेच, इकडे इथाईल ग्रुप. मग ऑक्सिजन लोन पेअर बिकम्स अ शेड पेअर म्हटल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज इथं, पॉझिटिव्ह चार्ज इथं, समजतं का? ओके. आणि मग इथं जसं प्रोटोनेशन झालं होतं, आता बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह चार्ज दिस OH बॉन्ड बिकम्स मोर पोलार, त्यामुळे याचं डिप्रोटोनेशन होणार नाही का, डिप्रोटोनेशन होणार. आणि डिप्रोटोनेशन झाल्यानंतर काय होईल तर H+, समजा इथे लिहितो मी, बाहेर आलेला H+, मायनस, बाहेर आला म्हणून ॲरोवर लिहिताना मायनस, डिप्रोटोनेशन. आणि मग काय राहिलं इथं मागं शिल्लक, जे बाकीचं उरलेलं आहे ते बघून लिहायचं. आता कलर फॅक्टर बाजूला ठेवतो. लोन पेअर हा हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये बाहेर गेला, डिप्रोटोनेशन. ओके, त्यामुळे ही परत लोन पेअर तयार झाली. आणि हा इथाईल ग्रुप. ओके, हायड्रोजन होताच इथं. दिस इज हेमिॲसिटल. हेमिॲसिटल. So in slightly acidic condition, aldehyde or ketone, I have taken here a specific aldehyde, acetaldehyde. Carbonyl group becomes more polar. Because of that, the attack of nucleophile, weak nucleophile alcohol becomes easy. त्याने अटॅक केल्यामुळं नाही का, लोन पेअर इकडं अटॅक केल्यानंतर इथला पायवाला इथं शिफ्ट होईल. आणि मग पॉझिटिव्ह चार्ज इथं आला म्हणजे दिस OH बॉन्ड बिकम्स मोर पोलार, म्हणजे मग हा त्याचा स्टेबल फॉर्म आणण्यासाठी हायड्रोजन इट विल गो आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स, म्हणजे परत ही शेड पेअर आहे ती लोन पेअर झाली. ओके. आणि मग हे जे काय मिळालं ते हेमिॲसिटल फॉर्मेशन. हे आपण पूर्वी केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोलमध्ये बघितलेलं आहे. हेच इकडं ग्लुकोजमध्ये इम्प्लिमेंट करायचं. म्हणजे काय, इन स्लाइटली ॲसिडिक कंडिशन. ओके, इन स्लाइटली ॲसिडिक कंडिशन. इथं अल्डिहाइडिक ग्रुप आहे. आता लिहिताना आपण ओपन फॉर्म असा लिहितो ते ठीक आहे, पण हा sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे, sp3 आहे, हा sp3 आहे, sp3 आहे, sp3 आहे, हा sp2 आहे. त्यामुळे त्याचे जे अँगल असतील आणि स्टेबल रिंग ऑफ 6 हा फॅक्टर विचारात घेतला तर ते थोडंसं त्याचा जो, जसं इथं अल्डिहाइडिक ग्रुप आणि अल्कोहोलिक ग्रुप, तर हे अल्कोहोलिक OH ग्रुपच आहेत ना. तर हे एकूण त्याचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर जर बघितलं, sp3 म्हणजे बॉन्ड अँगल 109 डिग्रीच्या आसपास, हा 120, हे सगळं जर विचारात घेतलं आणि स्टेबल सायक्लिक फॉर्म हा 6 ॲटमचा असतो, त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर अल्कोहोलिक OH ग्रुप जसं तिकडं सेपरेट बघितलं अल्कोहोल आणि अल्डिहाइड, तसा हा अल्कोहोलिक OH ग्रुप ऑन 5th कार्बन अँड अल्डिहाइडिक ग्रुप याच्यामध्ये हेमिॲसिटल फॉर्मेशन होणार. त्याच्यावरून हे समजून घ्यायचं, समजलं का. म्हणजे मग त्याचा थोडंसं अंदाज देतो मी तुम्हाला बघा, आणि परत व्यवस्थित लिहितो. अल्डिहाइडिक ग्रुप, ओके, अल्डिहाइडिक ग्रुप, मग कार्बन, ओके, 1 2 3 4 5 6, ओके, असं लिहितो. ना ते असं आहे ना ते असं आहे, म्हणजे ॲक्च्युली 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आपल्या सोयीसाठी लिहितो आपण. त्याचे पण आपण आणखी अभ्यास करताना मी ज्या सिक्वेन्सने शिकवतो त्याप्रमाणेच नोट्स बघायचे. न्यूमन फॉर्मेशन नोट्समध्ये वगैरे याच्या आधी असतं. ॲक्च्युली रिंग फॉर्म हेमिॲसिटल फॉर्मेशन आधी बघून मग न्यूमन फॉर्मेशन बघून न्यूमन फॉर्मेशनचा उपयोग करून परत हेच रिपीट करायचं, तर ते अभ्यासाला समजून घ्यायला सोपं पडतं. हे सगळं सांगणं वगैरे शिकवणं त्यासाठीच टीचर किंवा त्यासाठीच शिकवायचं असतं, तसंच शिकायचं असतं. ओके, आता बघा मग बाकीचं OH ग्रुप आता सोयीसाठी लिहिताना पटपट लिहितो. 1 2 3 4 हायड्रोजन सोयीसाठी मी इकडंच लिहितो, लिहिण्याच्या सोयीसाठी. आणि हा OH ग्रुप आणि हा शेवटचा आपण कंडेन्स्ड फॉर्म CH2OH लिहितो, कारण का हा काही कायरल कार्बन नाही ना, त्यामुळे त्याचे बॉन्डिंग दाखवले तर ते स्पेसमधली रिलेटिव्ह अरेंजमेंट हे कायरल असल्यामुळे यांचं जेवढं महत्त्व आहे त्या हिशोबाने म्हणून आपण हा CH2OH लिहितो.
त्याचे पण बॉन्डिंग दाखवले तर काही फरक पडत नाही. आता मी जसं म्हटलं 1 2 3 4 5 पाचव्या कार्बनचा OH आणि कार्बोनिल कार्बन ते बरोबर ते अटॅक करण्याच्या हिशोबाने तो जो काही प्रत्येकाचा अँगल असेल ते जवळ येतात आणि 6 ॲटम्सची रिंग स्टेबल असते, कार्बन आणि एखाद दुसरा हेट्रो ॲटम. आणि आताचे जे हेमिॲसिटल फॉर्मेशन तुम्ही जे बघितलं ते आता मी सांगून ठेवतो आणि परत एकदा व्यवस्थित लिहून दाखवतो. तर ते एकदा समजून घेतलं की मग परत ते डायरेक्ट लिहायचंच असतं. मग बघा ना की स्लाइटली ॲसिडिक कंडिशन हा पोलर होणार, ते आपल्या लक्षात आलं. ओके, आणि मग पोलर होणार, मग काय होईल बरं, OH बॉन्ड द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स पाचव्या कार्बनवरच्या OH बॉन्ड अल्कोहोलिक OH ही लोन पेअर इथे अटॅक करेल. झालं. आणि मग त्यामुळं काय होईल बघा बरं, त्यामुळं काय होईल, लोन पेअरचा इथं शेड पेअर होईल आणि लोन पेअरचं शेड पेअर झालं की हा पायवाला इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे जाईल. रुटीन नेहमीचे 2 लोन पेअर असतातच. ओके, आता हे समजलं असेल तर हे असं तुम्हाला पटपट सांगितलं तरी कळेल. आणि त्यामुळं काय होईल, कार्बन, समजा हा कार्बन आपण सोयीसाठी कलरमध्ये दाखवूया, कार्बन इकडं कार्बन, ओके, ऑक्सिजन नेहमीचे 2 लोन पेअर नॉर्मली आपण दाखवत नाही. आता ही पायवाली इलेक्ट्रॉन पेअर इकडं आली म्हणजे हे मायनस, आणि मग जो कार्बन पाचवा कार्बन, ओके, त्याच्यावरचा ऑक्सिजन तो कार्बन आपण समजा कलरमध्ये दाखवायचं ठरलं आहे रिॲक्शन लिहिण्याच्या सोयीसाठी. ओके, आणि मग झाला एक लोन पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला, हा पाचवा कार्बन. बाकी सगळं आहे तसं लिहायचं. ओके, आणि मग हे 1 2 3 4 हा पाचवा कार्बन आणि हा 6वा. आता हा 6वा बाहेर राहील रिंगच्या, कारण ऑक्सिजन पाचव्या कार्बनचा इथं अटॅक करत असतं. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन ऑक्सिजन ऑन 5th कार्बन इट अटॅक्स दिस कार्बोनिल कार्बन. त्यामुळं कार्बन आणि ऑक्सिजन रिंगमध्ये आला आहे आणि त्यामुळे मग या कार्बनला अटॅच असणारा जो हा CH2OH आहे तो रिंगच्या बाहेर जाणार. आता हे ऐकल्यानंतर न बघता तुम्ही करून बघायला पाहिजे, मध्ये मध्ये बघायचं पाहिजे पॉज करून, आणि मग ते तुमच्या पटकन लक्षात यायला लागतं. म्हणजे हा CH2OH बाहेर लिहिला. ओके, हे बाकी सगळं आहे तसं, इथं हायड्रोजन आहे, बाकी सगळं आहे तसं बघून लिहायचं. OH ग्रुप्स, मग तो थर्ड कार्बनचा आपण लेफ्टला दाखवतो तो इथं रिंगमध्ये कसा दाखवायचा ते सगळं बघणार. पहिल्यांदा एक त्यातली हेमिॲसिटल फॉर्मेशन एवढाच पॉईंट पहिला क्लिअर करून घेऊया. ओके, हा OH ग्रुप, हे हायड्रोजन, हा OH ग्रुप, हायड्रोजन, असं झालं. अँड दिस विल गो आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. पॉझिटिव्ह चार्ज आला इथं नाही का, डिप्रोटोनेशन, अँड दिस विल गो आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. आणि इथं H+ आयन्स फॉर्ममध्ये गेला की हा अल्कॉक्साईड O- आहे तो इट विल पुल दॅट. म्हणजे हा हायड्रोजन H+ आयन फॉर्ममध्ये बाहेर गेला, डिप्रोटोनेशन, आणि इथं O- म्हणजे अल्कॉक्सी ग्रुप स्ट्रॉंग बेस तयार झालेला आहे. म्हणजे हा हायड्रोजन H+ आयन फॉर्ममध्ये बाहेर गेला की तो इथं जाणार, इथं बॉन्ड फॉर्म करणार, आणि त्याचं काय होईल बरं. मग बघा पुन्हा एकदा रिपीट करतो, मग बघा लक्षात यायला पाहिजे, सोपं आहे. आता लिहिताना मी थोडंसं असं रफ लिहिलं आहे. मग यालाच आपण लिहिण्याच्या रिप्रेझेंटेशन करण्याच्या व्यवस्थित पद्धती आपण बघणार आहोत, त्याची सवय होणार आहे. पहिल्यांदा हे जे आपण सेपरेट शिकलो तेच कसं आहे आणि ते कोणामध्ये होतं आहे, कुठला अल्कोहोलिक ग्रुप आणि अल्डिहाइडिक ग्रुप, आणि तेच कसं आहे ते कळलं. त्याप्रमाणे ती रिंग एकदा रफ करून ठेवली वहीवरती बघून ऐकून की मग नंतर ते आपल्याला पुढं सोपं जाईल. मग किटोनसाठी किंवा फ्रुक्टोजसाठी आपल्याला सांगायला लागणार नाही. ओके, मग पुढचे जे डायस्टिरिओमर्स आहेत तिथं डायसॅकराइड्स म्हणूया आपण, डायस्टॅकराइड्स, तर त्याच्यासाठी मग हे सगळं रिपीट करायला लागत नाही. मग हा डिप्रोटोनेशन झालं, म्हणजे पुन्हा एकदा हे रिपीट करतो मी. ओके, तो हायड्रोजन, ओके, तो हायड्रोजन तिकडे गेला तर मी सोयीसाठी कलरमध्ये दाखवतो. ओके, आणि ही रिंग तयार झालीच होती नाही का. 1 2 3 4 हा पाचवा आपण सोयीसाठी कलरमध्ये काढला होता. थ्रू ऑक्सिजन ही रिंग तयार झाली. ओके, हे लक्षात आलं का बघा. बाकी जे हायड्रोजन वगैरे आहेत ते बघूनच काढायचे आहेत तसे आहेत. हा CH2OH बाहेर होता तो तसं, बाकी सगळं जे चेंज झाला तेवढाच लिहिला की बाकी सगळं आहे तसंच आहे. कळतं आहे का बघा.
OH ग्रुप. मुद्दा लक्षात आला का? पुन्हा एकदा फास्ट सांगतो. जे इथं मी सेपरेट दोन, एक अल्डिहाइड आणि एक अल्कोहोलमध्ये दाखवलं, तेच इथं अल्डिहाइड ग्रुप आणि 5व्या कार्बनचा OH ग्रुप म्हणजे अल्कोहोलिक OH ग्रुप यांच्यामध्ये झालं. मग तो 5वा कार्बन अल्डिहाइडच्या त्याप्रमाणे येतोच तो 109 अँगल वगैरे sp3 हायब्रिडायझेशन, तो त्याच्या बाजूला येईल अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर लिहून घेतलं. आणि मग ही लोन पेअर इथं अटॅक करेल. त्यावेळेला हा पायवाला इलेक्ट्रॉनिक पेअर इकडं जाईल. मग पुढं याचं हा पॉझिटिव्ह चार्ज इथं डेव्हलप झाला, ही लोन पेअर इथं शेड पेअर झाल्यामुळं मग याचं डिप्रोटोनेशन होणार. अँड दॅट प्रोटॉन विल बी पुल्ड बाय दिस O-. आणि मग जे स्ट्रक्चर होईल, ओके, ते इथं लिहिलं. आता हे सगळं एकदा समजल्यानंतर तर तिथं दिसताना किचकट दिसेल. त्यातल्या स्टेप्स कळल्या की त्या तुम्ही न बघता लिहायच्या. आणि एकदा सोयीसाठी हे इथं पुन्हा लिहून दाखवतो. आता फक्त एकच मुद्दा आहे की जो पुन्हा लिहून दाखवायचा, त्या एका मुद्द्यासाठी परत एकदा रिपीट करतो आहे की हा जो इथं हेमी ॲसिटल फॉर्मेशन झालं इथं, त्याच्यामध्ये जो ओपन फॉर्म होता ग्लुकोजचा ओपन फॉर्म, तो बिकॉज ऑफ दिस हेमी ॲसिटल फॉर्मेशन कपॅसिटी टेंडन्सी जे आपण इतर वेळेला सेपरेटली बघितलेली आहे, त्याच्यामुळे इथं रिंग फॉर्म तयार झाला. रिंग फॉर्म तयार झाल्यानंतर म्हणजेच अल्डिहाइड ग्रुप आहे तो अल्कोहोलिक ग्रुपमध्ये कन्व्हर्शन झाला. इथे तेच झालं होतं. अल्डिहाइड ग्रुप आहे, अल्डिहाइड ग्रुप तो अल्कोहोलिक ग्रुपमध्ये कन्व्हर्शन झाला होता. समजतंय का? अल्डिहाइड ग्रुप आहे तो अल्कोहोलिक ग्रुपमध्ये कन्व्हर्शन झाला होता. तर तेच इथं झालं. पण हा अल्कोहोलिक ग्रुपमध्ये कन्वर्ट झालेला कार्बन ओपन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोजमधला अल्डिहाइड ग्रुप आता तो परत कायरल आहे. त्याला नवीन तयार झालेला जो OH ग्रुप आहे तो OH ग्रुप्स जे आपण ओपन स्ट्रक्चरमध्ये लिहिले ते ओपन स्ट्रक्चरमध्ये जसं थर्ड कार्बनचा लेफ्ट साईडला आणि उरलेले कार्बनच्या राईट साईडला, ओके, असं फक्त एकदा सांगितले सुरुवातीला तसं करायचं. तसं त्या रिंग फॉर्ममध्ये पण हा सिक्वेन्स त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशनमध्ये दिसला पाहिजे. तर तो जो नवीन OH ग्रुप तयार होणार आहे इथं, ओके, त्याचे दोन फॉर्म आहेत. तो दोन पद्धतीने होऊ शकतो. म्हणजे हे जर असं रिंग फॉर्ममध्ये काढलं तर रिंगच्या अबाव द रिंग अँड बिलो द रिंग, ओके, किंवा याच फॉर्ममध्ये रिंग फॉर्म दाखवणार आहे मी आता. त्यावेळेला राईट साईड ऑफ द प्लेन आणि लेफ्ट साईड ऑफ द टुवर्ड्स माय राईट साईड लेफ्ट साईड. म्हणजे हा जो नवीन आता OH ग्रुप तयार झाला, ओके, तो नवीन OH ग्रुप इन द स्पेस बाकीचे OH ग्रुप्स आणि कायरल कार्बनच्या रिप्रेझेंटेशनच्या तुलनेत त्याचे दोन फॉर्म पॉसिबल आहेत. म्हणूनच मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल की जे पूर्वी मागच्या लेक्चरला आपण सांगितलं होतं आणि आताही सुरुवातीला रिपीट केलं होतं की सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ ग्लुकोज हाय टेम्परेचरला 100च्याही पुढं त्याचं सॅच्युरेटेड सोल्युशन बनवायचं आणि मग टेम्परेचर कमी करत गेल्यानंतर एक 98ला क्रिस्टल्स यायला लागतात आणि नंतर 33च्या आसपास क्रिस्टल्स येतात. आणि दोन्ही सेपरेट काढले आणि दोघांचे मेल्टिंग पॉईंट पण वेगळे आहेत. ग्लुकोजच दोन्ही पण, ओके. डेक्स्ट्रो रोटेटरीज तो मुद्दा इथं अजून मी मिक्स केलेला नाही, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. तर असं का, तर आता लक्षात आलं की त्यांचे हेमी ॲसिटल फॉर्मेशन होतात. आयडिया आली आता. आणि हेमी ॲसिटल फॉर्मेशनमध्ये हा जो कार्बोनिल ग्रुप आहे तो परत कायरल कार्बनमध्ये, ऑप्टिकल ॲक्टिव्ह कार्बनमध्ये, नवीन ऑप्टिकल रिंगमध्ये असलेला, आता म्हणून नवीन म्हणायचं, त्याला अटॅच्ड OH ग्रुप जो आहे त्याची अरेंजमेंट स्पेसमध्ये ओपनच्या भाषेत जर बोललं तर दोन आयसोमर्स पॉसिबल आहेत. OH ग्रुप ऑन राईट साईड अँड OH ग्रुप ऑन लेफ्ट साईड. म्हणजेच रिंग फॉर्ममध्ये दाखवताना OH ग्रुप टुवर्ड्स अस किंवा OH ग्रुप अवे फ्रॉम, दोन पॉसिबल आहेत. आणि म्हणून हे दोन वेगळ्या टेम्परेचरला क्रिस्टल आउट होतात किंवा त्या दोघांची मेल्टिंग पॉईंट वेगळे आहेत, असे ते दोन आयसोमर्स. आता हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल, ओके. तर हे दिस इज बिकॉज ऑफ हेमी ॲसिटल फॉर्मेशन. त्यामुळं जर आताच पूर्वी बघितलेलं आपण हेमी ॲसिटल फॉर्मेशन आहे त्याचा जर तुम्ही अभ्यास केला नसेल, जे इथं मी रिपीट केलं, तर हे मग कळत नाही. आणि त्याचा अभ्यास केला असेल तर हे जस्ट रिव्हिजन आहे. म्हणजे इथं जे थोडंसं
त्याचा अभ्यास केला नसेल तर हे आता इथं सांगितलेलं तुम्हाला किचकट वाटणार, खिचडी वाटणार, काहीतरी कळणार नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळण्याची कपॅसिटी नाही असं नाही. तुम्हाला का कळणार नाही हे कळणं हे सुद्धा अभ्यासाचा भाग आहे, ही सुद्धा हुशारी आहे. तर हे समजलं मग याचं रिव्हिजन करून घ्यायचं, पूर्वी केलेलं आहे रिपीट, आणि ते इथं 5वा कार्बन आणि कार्बोनिल कार्बनमध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. एवढं कळलं तिथं इथं रिंगमध्ये, तर तो 5वा कार्बन आणि कार्बोनिल कार्बन त्या पद्धतीने लिहून हेच रिपीट करायचं स्ट्रक्चर. आणि तिथं काय होतं आहे ते डायरेक्ट जरी लिहिलं, मी आता मधली स्टेप दाखवून वगैरे केलं आहे, डायरेक्ट लिहिलं किंवा स्टेप करून लिहिलं की तुम्हाला कळेल की अरे हा रिंग हेमिॲसिटल फॉर्मेशनमध्ये हा एक नवीन कायरल कार्बन तयार झाला, ओपनच्या तुलनेत नवीन. मग त्याचा OH ग्रुप ओपनच्या तुलनेमध्ये या साईडला असेल तर एक आयसोमर आणि या साईडला असेल तर दुसरा आयसोमर. आणि म्हणून ते जे मी म्हणालो ते क्रिस्टल फॉर्मेशनमध्ये असं मेल्टिंग पॉईंट 2 वेगळ्या टेम्परेचरला क्रिस्टल्स बाहेर येतात वगैरे वगैरे. ओके, तर हा जो आत्ता पॉईंट सांगितला तोच एकदा पुन्हा जरा व्यवस्थित लिहून दाखवतो. मग इथं जे रिंग फॉर्ममध्ये असं दाखवलेलं आहे, 5वा कार्बन बरोबर याच्या बाजूला येईल, रिॲक्शन दाखवायला त्याचा जो अटॅक न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये दाखवायला सोयीचं आहे, ते जरा ओपन फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करतो, लिहून दाखवतो समोर. पण हे इथंच कळलं पाहिजे, आणि हे कळण्यासाठी हे आधीचं रिव्हिजन करा किंवा ते समजून घ्या. ते समजलं नसेल तर हे करू नका. आणि त्यामुळं हा टॉपिक आणि यातले जे रिॲक्शन्स वगैरे आहेत, मेजर गोष्टी आहेत, ते अल्डिहाइड कीटोन आणि त्याच्यापर्यंतचा जो अभ्यास आहे तो झाला असेल तर हा टॉपिकला काही प्रॉब्लेम नाही. आणि आधीचे टॉपिक आणि एस्पेशली अल्डिहाइड कीटोन्समधल्या रिॲक्शन्स झाल्या नसतील आणि हाच टॉपिक आधी जर शिकला किंवा शिकवला असेल तर तो समजणार नाही. ओके, तर हे मुद्दाम सांगावं लागतं, कारण बऱ्याच वेळेला आपण सिक्वेन्स चुकीचा असेल आणि अभ्यासाला सुरू करतो आणि मग आपल्याला वाटतं की टॉपिक अवघड आहे, वेगळंच काहीतरी आहे. असं नाही आहे. हा अल्डिहाइड्स कीटोन्समधल्या ज्या रिॲक्शन्स आणि मेकॅनिझम्स आहेत त्याला रिलेटेड आहे. ते झालं की त्याचं फक्त इथं ॲप्लिकेशन आहे की हेमिॲसिटल फॉर्मेशन तिथं सुटं बघितलं आहे, ते इथं रिंगमध्ये करायचं, एवढाच मुद्दा आहे. एवढा कळलं की तुमचं 90% काय म्हणजे 100% हा आता इथं अभ्यास झाला. आता हेच फक्त लिहिण्याच्या सोयीसाठी आम्ही कसं लिहितो ते ओपन फॉर्मच्या स्ट्रक्चरला मॅच होणारं, आणि नंतर मग जे आपण न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला शिकणार त्या फॉर्ममध्ये, दोन्ही फॉर्ममध्ये, आणि त्यानंतर हॅवर्थ असं 2 फॉर्ममध्ये हेच रिप्रेझेंट करण्याची पद्धत, लिहिण्याची पद्धत ती शिकणार आहोत. ओके, तर हे काढून तुम्हाला हा जो आत्ता इथं दाखवला OH नवीन कायरल कार्बन तयार झाला त्याचं रिप्रेझेंटेशन ओपन स्ट्रक्चरला सोयीचं असं फक्त लिहून एकदा दाखवतो, म्हणजे हा पॉईंट इथं संपून जाईल. येस, आता जे मगाशी इथं लिहिलं होतं तेच पुन्हा लिहिले बघा. ओपन फॉर्म स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज, हेमिॲसिटल फॉर्मेशन याचं होणार, जे आधी पण बघितलं होतं आपण या लेक्चरमध्ये, परत रिपीट केलं होतं मी. फक्त त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे आपण ओपन स्ट्रक्चर प्लेन. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन, हा sp2, ते सगळं विचार केला तर 5वा कार्बन आणि कार्बोनिल कार्बन, म्हणजेच 5वा कार्बनचा अल्कोहोलिक OH ग्रुप आणि कार्बोनिल कार्बन याच्यामध्ये हेमिॲसिटल फॉर्मेशन होणार. हेमिॲसिटल फॉर्मेशन सेपरेट अभ्यास करून घ्यायचं, रिपीट करतो आहे म्हणून मी सोयीसाठी हेच स्ट्रक्चर या फॉर्ममध्ये लिहिलं. असं लिहिलं की 5वा कार्बन या कार्बोनिल कार्बनच्या, कारण 5व्या कार्बनचा अल्कोहोलिक OH ग्रुप कार्बोनिल कार्बनवरती न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये अटॅक करणार आहे, आणि इथं हेमिॲसिटल फॉर्मेशन म्हणजे हा अल्कोहोलिक ग्रुपमध्ये कन्वर्शन होणार. म्हणजे ही लोन पेअर इथे अटॅक करेल, हा पायवायला इथं जाईल, मग परत डिप्रोटोनेशन, ते सगळं झालं म्हणजे पटकन थोडं रफ पुन्हा एकदा रिपीट करतो हे या फॉर्ममध्ये. ओके, हे 1 2 3 4 1 2 3, ओके 1 2 3 4, हा काय झालं 1 2 3 4 5 नाही का. हा इथं कशी चूक झाली, इथंच दुरुस्त करतो आता. हा 5वा कार्बन आणि हा 6वा कार्बन, 1 2 3 4 5, आणि हा 6CH2OH, कळलं का. आणि मग तो 5व्या कार्बनचा OH आता इथं दिसताना या साईडला दिसतोय. इट विल अटॅक दिस कार्बोनिल कार्बन. पाय इलेक्ट्रॉन पे डबल बॉन्डमधला एक पायवाला बॉन्ड तिकडे जाईल ऑक्सिजनकडे,
आणि मग हा डिप्रोटोनेशन ते सगळं आपण बघितलं. आणि म्हणजेच मग 1 2 3 4 5 हा बाहेर CH2OH हा ओके CH2OH आणि मग तो थ्रू ऑक्सिजन इथं बॉन्ड फॉर्म झाला नाही का. हा हायड्रोजन याचा आहेच. आणि हा जो पायवाला इलेक्ट्रॉन पेअर गेला होता तो डिप्रोटोनेशन होऊन मी आता डायरेक्ट लिहितो हा इथे येणार नाही का. बाकी सगळं आहे तसंच. OH ग्रुप्स हायड्रोजन OH ग्रुप्स हा फर्स्ट कार्बन होता 1 2 3 हा मी लेफ्ट साईडला दाखवतो, हे राईट साईडला दाखवतो नाही का. OH ग्रुप इथं दाखवता येईल का? नाही दाखवता येणार, कारण इथला जो OH ग्रुप आहे तो इथं रिंग फॉर्ममध्ये गेला आहे. आता ती केमिस्ट्री माहिती आहे त्यामुळे लिहिताना लगेच माझ्या लक्षात आलं, चूक दुरुस्त केली. हा 6वा CH2OH बाहेर आहे रिंगच्या, तो दाखवला. असं झालं. इथं हायड्रोजन झालं. हे आता पुन्हा एकदा रिपीट झालं, लक्षात आलं का. आणि मग हे रिंग फॉर्म, या रिंग फॉर्ममध्ये हा OH ग्रुप नवीन कायरल कार्बन तयार झाला. हा कायरल कार्बन तयार झाला नवीन इथं अल्कोहोलिक रिंग फॉर्ममध्ये. त्याच्या OH ग्रुप रिलेटिव्ह टू, म्हणजे आता सोयीसाठी आपण रिलेटिव्ह टू थर्ड कार्बनवरचा OH ग्रुप कुठल्या साईडला आहे त्याच्यावरून 2 फॉर्म ते इथं पण दाखवता येतं. एक फॉर्ममध्ये इकडं OH दाखवायचा, हायड्रोजन इकडं, दुसऱ्या फॉर्ममध्ये OH इकडं आणि हायड्रोजन इकडं, की ते त्याला अल्फा आणि बीटा 2 फॉर्म्स सायक्लिकमध्ये ग्लुकोज. ओके. तर ते लिहिण्याची पद्धत काय आहे की मग याच पॅटर्नचा उपयोग करून लिहायचं असेल तर शेवटी 5व्या कार्बनचा OH ग्रुप आणि याच्यामध्ये बॉन्ड झालेला आहे थ्रू ऑक्सिजन. 5व्या कार्बनचा OH आणि हा कार्बोनिल कार्बन याच्यामध्ये थ्रू ऑक्सिजन बॉन्ड झालेला आहे. अँड दिस हायड्रोजन गोज टू दिस ऑक्सिजन. एवढं जर आपल्याला कळालेलं असेल नाही का. हा ऑक्सिजन आणि हा कार्बन याच्यामध्ये बॉन्ड झालेला आहे, 5वा कार्बन आणि कार्बोनिल कार्बन. आणि 5व्या कार्बनचा OH ग्रुपमधला हायड्रोजन हा कार्बोनिल ऑक्सिजनवरती गेलेला आहे, नवीन अल्कोहोलिक ग्रुप तयार झाला. हे कळालं असेल तर याच फॉर्मॅटमध्ये लिहिण्याची पद्धत कशी आहे ती मी लिहून दाखवतो बघा. ओके. 6 कार्बन 1 2 3 4 5 6. ओके. इकडे दुसरा फॉर्म लिहितो, पहिला स्केलेटन काढतो. 1 2 3 4 5 6. आता 6 CH2OH हा 6वा कार्बन रिंगच्या बाहेर, लक्षात आलं ना. 6वा कार्बन CH2OH, 5वा कार्बन मधला OH आणि कार्बोनिल कार्बन याच्यामध्ये थ्रू ऑक्सिजन रिंग झाली. हे आता इथं पुन्हा मागे येऊन बघायचं तुम्ही, ते जर आपल्याला कळालेलं आहे तर ते बघा. बाकीचं काय आहे म्हणजे तो जो रिंग फॉर्म आहे तो आपण जे नेहमी ओपन फॉर्ममध्ये लिहितो त्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करणे. मग 1 2 3 थर्ड कार्बनचा OH लेफ्ट साईडला, 1 2 3 थर्ड कार्बनचा लेफ्ट साईडला. हा नवीन तयार झालेला OH ग्रुप आहे, लक्षात आलं का. 1 2 3 आणि बाकीचे सगळे राईट साईडला. ओके. आधीचे OH ग्रुप. येस. तर आता इथंपर्यंत आलो होतो, परत रिपीट केलं आपण. आणि मग हा ओपन फॉर्म, हा हेमी फॉर्मेशन रिंग फॉर्म कशी होती ते याच्यामध्ये तो 5वा कार्बन याच्या बाजूला आणून नाही का 1 2 3 4 5 5वा कार्बनमधला अल्कोहोलिक OH ग्रुप इथे न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये अटॅक करेल आणि 5वा कार्बन त्याचा ऑक्सिजन अल्कोहोलिक पूर्वीचा म्हणजे ओपन फॉर्म असताना तो आणि कार्बोनिल कार्बन यांच्यामध्ये रिंग होणार, म्हणजे 6वा CH2OH रिंगच्या बाहेर राहणार. हे कळलं. तर हे रिंग फॉर्ममध्ये असं रिप्रेझेंट केलं आहे. आणखी ह्याच्यामध्ये इम्प्रूव्ड फॉर्म आपण शिकणार आहोत, पण हे ओपन फॉर्मच्या पॅटर्नमध्येच दाखवायची पण एक पद्धत आहे, ती पहिला शिकून घेऊया. म्हणून इथं शिकवतानाचा जो सिक्वेन्स आहे तो नोट्समध्ये आणि टेक्स्टबुकमध्ये टिक करून त्याप्रमाणेच अभ्यास करायचा. मग हा पॉईंट झाल्यानंतर तिथला 5व्या पेजवरचा अभ्यास केला आणि परत मग 4थ्या पेजवरचा केला तर चालतो. ह्या गोष्टीमुळे सुद्धा बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचा अभ्यास करताना गोंधळ होतो. हे असं टीचरनी जे सांगितलेलं असतं त्या पद्धतीने मग ते एक लिंक तयार होते, तुमच्या सोयीसाठी असतं ते. तिथे नोट्समध्ये किंवा पुस्तकात तसं छापणं ते तिथल्या सोयीसाठी असेल. ओके. आणि मग आता एकदा आपल्या लक्षात आलं की हा कार्बोनिल कार्बन आहे तो अल्कोहोलिक OH ग्रुपमध्ये कन्व्हर्शन होणार आहे आणि 5व्या कार्बनचा ऑक्सिजन आणि हा कार्बन याच्यामध्ये रिंग तयार होणार आहे 5वा कार्बन. हे जर लक्षात आलं तर मग लिहिण्याची पद्धत कशी ठेवलेली आहे बघा.
की हा हा नवीन हा रिंग फॉर्ममध्ये गेल्यानंतर न्यू कायरल सेंटर तयार होणार आहे OH ग्रुप, आणि 5वा कार्बन थ्रू ऑक्सिजन त्याला कनेक्ट होणार आहे. लक्षात आलं का? हे एकदा इथं लक्षात आलं, पहिल्यापासून आत्तापर्यंत इथंपर्यंत समजून घेतलं की तिथं रिप्रेझेंट कसं करतात बघा, की हा 5वा कार्बन आणि हा पूर्वीचा कार्बोनिल ग्रुप थ्रू ऑक्सिजन असं दाखवायची पद्धत आहे. थ्रू ऑक्सिजन अशी रिंग तयार झाली. ओके, आता ही रिंग तयार झाली. येस, आता बघा थोडं आधी लिहून ठेवलं, हे असं इथं दाखवलं होतं. मग हेच फक्त या ओपन फॉर्मच्या पॅटर्नमध्ये रिप्रेझेंट करायचं. जो आधीचा कार्बोनिल ग्रुप आहे तो थ्रू ऑक्सिजन 5व्या कार्बनला त्याची रिंग तयार झालेली आहे. नाही का, कार्बोनिल ग्रुप 5व्या कार्बनला रिंग थ्रू ऑक्सिजन झालं, आणि आधीचा जो कार्बोनिल ऑक्सिजन होता तो अल्कोहोलिक ग्रुपमध्ये कन्वर्शन झालेला आहे. आणि तो अल्कोहोलिक ग्रुपमध्ये कन्वर्शन झाल्यामुळं आणि हा 5वा कार्बन आणि याच्यामध्ये थ्रू ऑक्सिजन रिंग झाल्यामुळं हे 6 ॲटमची रिंग झाली. हा न्यू कायरल कार्बन तयार झाला. हा न्यू कायरल कार्बन तयार झाला म्हणजे रिलेटिव्ह अरेंजमेंट इन स्पेस, OH ग्रुप कुठल्या साईडला आहे वगैरे त्याप्रमाणे त्याचे ऑप्टिकल आयसोमर्स ठरणार. ओके, डेक्स्ट्रो आयसोमर का लिओ आयसोमर वगैरे असतं त्याप्रमाणे ऑप्टिकल आयसोमर नवीन ओपनमध्ये 4च कायरल कार्बन आहेत. रिंग फॉर्ममध्ये हा 5वा कार्बोनिल ग्रुपसुद्धा अल्कोहोलिक ग्रुपमध्ये आणि कायरल कार्बन, आणि मग त्याचं बघा अरेंजमेंट या पॅटर्नमध्ये दाखवायचं असल्यामुळं थ्रू ऑक्सिजन 5वा कार्बन आणि कार्बोनिल कार्बनमध्ये थ्रू ऑक्सिजन रिंग तयार झाली, ती दाखवण्याची ही पद्धत आहे. हा इथं कार्बन म्हणजे कॉर्नर म्हणजे कार्बन असं नव्हे, तो थ्रू ऑक्सिजन आहे. फक्त ओपनच्या फॉर्मॅटमध्येच रिंग रिप्रेझेंट करायची आहे कागदावर, बोर्डवर, म्हणून हे असं थ्रू ऑक्सिजन हा पूर्वीचा कार्बोनिल कार्बन आणि 5वा कार्बन याच्यामध्ये थ्रू ऑक्सिजन रिंग तयार झाली हे सांगण्यासाठी हे असं सुद्धा दाखवता येतं. ओके, आणि हा जो कार्बोनिल कार्बनला तयार झालेला पूर्वी जो कार्बोनिल ऑक्सिजन होता तो अल्कोहोलिक OH ग्रुप तयार झाला. तो अल्कोहोलिक OH ग्रुप ज्या साईडला OH ग्रुप 3ऱ्या कार्बनचा दाखवला आहे त्या तुलनेमध्ये राईट साईडला किंवा त्याच्या सेम साईडला किंवा अपोजिट साईडला लेफ्ट साईडला मग असं दाखवलं असेल नाही का. 3ऱ्या कार्बनचा OH एका साईडला आणि बाकीचे एका साईडला हे आपण आधी बघितलंच होतं. 3ऱ्या कार्बनचा OH एका साईडला आणि उरलेले एका साईडला ओपन स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलंच होतं. आता हा 5वा कार्बन आणि याच्यामध्ये रिंग तयार झाली आणि हा कार्बोनिल ग्रुप अल्कोहोलिक OH ग्रुपमध्ये तयार झाला. तो अल्कोहोलिक OH ग्रुप सिन्स दिस इज ऑल्सो अ कायरल कार्बन, तो याच्या हा लेफ्टला हा राईटला हा एक फॉर्म आणि दोघंही सेम साईडला म्हणजे हा पण लेफ्टला तो एक फॉर्म, हा अल्फा फॉर्म हा बीटा फॉर्म, हा 34% आणि हा 65% पॉईंट समथिंग पुढं भरपूर जवळजवळ 66% आणि नेचरमध्ये, आणि ओपन फॉर्म हा 0.03% एवढं कमी आहे. म्हणजे ग्लुकोज ओपन फॉर्ममध्ये नाही असं नाही आहे, पण हेमिॲसिटल फॉर्मेशनमध्ये रिंग फॉर्ममध्ये जो कार्बोनिल ग्रुप कायरल कार्बनमध्ये जातो त्याच्यामध्ये OH ग्रुप, तर ते कुठल्या साईडला आहे तो समजण्यासाठी ऑन राईट साईड वाला एक फॉर्म, OH ग्रुप ऑन लेफ्ट साईड हा एक फॉर्म, याच्या तुलनेत विचार केला. याच्या राईट साईडला हा लेफ्टला 3rd कार्बनचा OH आणि याच्या सेम साईडला म्हणजे लेफ्ट साईडला हा अल्फा फॉर्म, हा बीटा फॉर्म, हा 34%च्या आसपास आणि हा 65च्या जरा